मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई शांतनू आणि पल्लवीच्या कपाटामध्ये हक्कसोड पत्र शोधत असते, पण तिला तिथे काय भेटत नाही. आणि मग तितक्यातच शांतनूची तिला आल्याची चाहूल होते. ती लगेच बेडवर जाऊन बसते. शांतनू येतो, तिला पाणी देतो आणि म्हणतो की जाऊन तू आराम कर, नको इतका विचार करू आता. मोठी आई म्हणते की माझ्यामुळेही तुला खूप त्रास झाला ना, तू पण काळजी घे, झोप आता, असं म्हणून मोठी आई तिथून निघून जाते. मोठी आई पायऱ्या उतरत असताना मनात विचार करते की शांतनूचं मन वळून घेता आलं खरं, पण ते कागद काय हाताला लागले नाही. कपाटात पण नाहीये, काही पण करून ते कागद मिळवलेच पाहिजे, नाहीतर सगळंच संपेल. काय करू? आत्ताच जाऊ का मेघनाच्या खोलीत? नाहीतर नकोच. नाही, पण आता उशीर करून नाही चालणार, आत्ताच जाते. मोठी आई मेघनाच्या खोलीत येते तेव्हा मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलचे जुने दर्शक असूनही तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही सर्वात आधी स्वाभिमान मालिकेचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. मेघना आणि पल्लवी झोपलेले असतात. मोठी आईला पल्लवीची बॅग दिसते. ती म्हणते की हीच पल्लवीची बॅग आहे, आता ही बाहेर घेऊन जायला हवी. आणि मग ती दबक्या पावलांनी बॅग जवळ येते. बॅग काढायला जाते तेवढा थोडासा आवाज होतो. पल्लवी आणि मेघना झोपेतून हलतात आणि मोठी आई देखील बाजूला होते, पण त्या दोघी झोपेतून उठलेल्या नसतात. मग मोठी आई पुन्हा दबक्या पावलांनी ती बॅग बाहेर घेऊन येते. मोठी आई पल्लवीची बॅग चेक करू लागते, पण पहिल्यांदा तिला काहीच सापडत नाही. आणि मग तिचं लक्ष बॅगच्या चोर कप्प्यावर जातं. ती तो बॅगचा कप्पा उचकते आणि तिला हक्कसोड पत्र भेटतं. ती हक्कसोड पत्र काढते आणि पुन्हा बॅग आहे तशी लावून देते. बॅग लावत असताना तेवढ्यातच मोठे काका मोठी आईच्या खांद्यावर हात ठेवतात. मोठी आई जाम घाबरते. म्हणते की तुम्ही आहात वय? मला वाटलं की. मोठे काका म्हणतात की दुसरं कोणीही इथं असू शकलं असतं ना, तू इथे काय करतीयस? मोठी आई म्हणते की आपली मोहीम फत्ते झाली, आपल्याला हवा तो कागद मिळाला. मोठे काका कागद बघतात आणि म्हणतात की वा सुपर्णा वा, मोहीम फत्ते केलीस तू. तुम्ही एक काम करा, हा कागद आपल्या खोलीमध्ये नेऊन जपून ठेवा. ही बॅग परत ठेवून आले. आणि मग मोठी आई पुन्हा दबक्या पावलांनी मेघनाच्या रूममध्ये जाते आणि बॅग आहे तिथे ठेवते. मोठी आई पल्लवीला बघून म्हणते, मोठी आई मनात म्हणते की आधी तिने सह्या केलेल्या हक्कसोड पत्र माझ्या रूममधून बळकवलं तर तुला असं वाटलं की तू जिंकलीस. अगं, सुपर्णा सूर्यवंशीला हरवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि मग मोठी आई तिथून निघत असताना नेमका तिचा पाय पेल्याला लागतो आणि पेला खाली सांडतो. त्याच्या आवाजाने पल्लवी जागी होते. रूममध्ये अंधार असल्यामुळे त्या टॉर्च लावून बघतात. मेघना पटकन लाईट लावते तेव्हा मोठी आई त्या दोघींना दिसते. त्या दोघीही चकित होतात. तेव्हा पल्लवी आणि मेघना मोठ्या आईजवळ येऊन पल्लवी म्हणते, मोठी आई तुम्ही इथे? आणि तेही या वेळेला? मेघना म्हणते की मोठी आई तुम्हाला काही हवं होतं का? मोठी आई म्हणते की अगं मी सहजच तुम्ही झोपलाय की नाही हे बघायला आले होते. झोपा ना तुम्ही, दमला असाल, आराम करा हां. मग मोठी आई तिथून पळ काढते. तेव्हा पल्लवी मनात विचार करते की ह्या फक्त इथे आम्ही झोपलो की नाही हे बघायला आल्या होत्या, असं कसं शक्य आहे? तर इकडे मोठे काका हक्कसोड पत्र बघत म्हणतात की सुपर्णा, शहाण्यांनी तुझ्याशी कधीही वैर करू नये बघ, शेवटी हा कागद तुलाच सापडला. मोठी आई म्हणते की कागद तर सापडलाय, पण एक घोळ झालाय. बॅग ठेवून येताना अचानक पल्लवीला जाग आली आणि तिने मला बघितलं. म्हणजे बॅग ठेवताना नाही बघितलं, पण तिच्या खोलीतून बाहेर पडताना बघितलं. आता पल्लवीच्या डोक्यात काय येईल कोण जाणे. मग मोठे काका पटकन कपाटातून परत ती फाईल काढतात आणि म्हणतात की आता ही फाईल इथं ठेवणं योग्य नाही आहे. माझ्या ऑफिसच्या केबिनमध्ये मी ही फाईल सुरक्षित ठेवतो. यापुढे त्यांना जिंकायची एकही संधी देता कामा नये आपण. सकाळी सकाळी विभावरी आवरत असताना पल्लवी विभावरीच्या रूममध्ये येते. पल्लवी विभावरीला गुड मॉर्निंग विश करते आणि म्हणते की मी हे विचारायला आले होते की फराळाला नक्की काय काय करायचंय. मेघनाताई पण विचारत होत्या. विभावरी म्हणते की सांगते नंतर, पण तुला कॉलेज नाही आहे. पल्लवी म्हणते अहो कॉलेजला सुट्ट्या आहेत, दिवाळी आहे ना, म्हणून निदान आठवडाभर तरी कॉलेजला सुट्ट्या आहेत. विभावरी म्हणते की हो, गीता आणि ज्योती म्हणाल्या होत्या पण मीच विसरून गेले. बघ तू तुझा अभ्यास वगैरे करून ये, काहीच घाई नाही. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो. विभावरी म्हणते काय रे? तेव्हा शांतनू म्हणतो की काकू ते जरा शर्टचं बटन तुटलं होतं. विभावरी कपाटातून सुई दोऱ्याचा डबा काढते
ती शांतनूच्या हातात सुईदोऱ्याचा डबा देते आणि म्हणते की मोठ्या जाऊबाईंनी मला एक काम सांगितलं, मी आलेच, असं म्हणून ती तिथून निघून जाते. मग शांतनू डब्बा उघडून दोरा ओवण्याचा प्रयत्न करत असतो. शांतनू दोऱ्यामध्ये सुई ओवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ते काही जमत नाही. तेव्हा पल्लवी म्हणते की मी करू का? मग शांतनू सुई पल्लवीच्या हातात देतो. पल्लवी झटकन सुई ओवते आणि शांतनूच्या हातात देते. मग शांतनू स्वतःच्या हाताने बटन लावायला घेतो, पण त्याला तेही जमत नसतं. मग पल्लवी म्हणते की माझ्याकडे द्या. शांतनू पल्लवीकडे सुई देतो. पल्लवी शांतनूच्या शर्टला बटन लावून देते. बटन लावत असताना शांतनू पल्लवीकडे बघतच असतो. पल्लवीलाही गहीवरून येतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं. डोळ्यातलं पाणी पुसत पल्लवी पुन्हा एकदा शांतनूच्या शर्टला बटन लावून देत असते. त्याच्यात जवळ जात असते आणि मग बटन लावून होतं तेव्हा पल्लवी म्हणते की झालं बटन लावून. बटन लावणं खूप सोपं असतं. ते झालं की घट्ट गाठ मारायची, म्हणजे मग धागेही घट्ट राहतात, स्वत नाहीत, आणि मग बटनाला शर्टपासून वेगळंही होऊ देत नाही. शांतनू काहीच बोलत नाही. तो पल्लवीला थँक्स म्हणून तिथून निघून जातो. इकडे किचनमध्ये विभावरी मेघनाला म्हणत असते की तुला माहिती आहे का मेघना, माझं लग्न झालं त्या दिवशी पहिल्या वर्षी मला सगळा फराळ करायला लावला होता. इतकी भीती वाटत होती ना, आणि त्यात आपल्या मोठ्या जाऊबाई त्या हंटर घेऊन पुढे उभ्या आहेत असंच मला वाटायचं. पण मग झालं सगळं नीट आणि सगळ्यांना आवडलंही ते. कौतुकही झालं होतं माझं. तेव्हा मेघना म्हणते की माझं लग्न झालं तेव्हा मला अशी भीती नव्हती वाटली, कारण मग तेव्हा तुम्ही होता ना माझ्या सोबतीला. तेव्हा विभावरी म्हणते जर एकमेकांना समजावून घेतलं तरच सगळं सोपं होतं नाही का? तेव्हा मेघना देखील हो म्हणते. मेघना म्हणते की पण सध्या आपल्या घरात तसं काहीच घडत नाही आहे. आपल्याला कधी झाला नसेल एवढा त्रास पल्लवीला आता होतोय. वरी म्हणते की आणि आदिती जाऊबाईंनाही. त्या फेसपॅकवरून जे काही झालं ते किती भीतीदायक होतं ना, म्हणजे एवढासा विषय कुठे गेला. तेव्हा मेघना म्हणते की मोठी आई एवढं टोकाचं वागतील असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे विभाई त्यांचा आदिती सासूबाईंवर राग आहे, पण मग असं कुणाच्या जीवाशी खेळणं बरोबर नाही आहे ना. सध्या या घरात काही बोलायचं काही करायची सुद्धा भीती वाटते. घराचं घर पण हरवल्यासारखं झालंय विभाई. विभावरी म्हणते की तू काळजी करू नकोस, आता दिवाळी येते ना, आता मनातलं नैराश्य भीती सगळी पळून जाईल बघ. मेघना म्हणते की तसंच होऊ देत. तेव्हा विभावरी म्हणते की चल आता कामाला लाग, आणि मग दोघीही आवरायला लागतात. बबनदादा जात असताना पल्लवी त्यांना थांबवते. पल्लवी म्हणते की बबनदादा मी तुम्हालाच भेटायला येत होते. तेव्हा बबनदादा म्हणतो अगं मी कॉलेजला चाललोय ना, ते काय आहे ना दिवाळी आली आहे ना, त्यामुळे सगळ्या स्टाफला साफसफाई करायला बोलवलंय. पल्लवीताई ते कपाटं साफ करताना ना आपल्याला जे काही महत्त्वाचे कागदपत्र लागताय, फायली लागताय त्या बरोबर ताब्यात घेतो. पल्लवी म्हणते की चालेल बबनदादा, खरं तर तुम्ही खूप करताय आमच्यासाठी. तेव्हा बबनदादा म्हणतो की झालं का तुझं पुन्हा सुरू. पल्लवी म्हणते की प्लीज काळजी घ्या आणि सांभाळून, आपला शत्रू खूप चलाक आहे, त्याची प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असणार आहे, त्याला हे विसरून चालणार नाही, तुम्ही प्लीज सांभाळून हा. बबनदादा म्हणतो की वय मी जातो, मी लक्ष देतो आता. पल्लवी म्हणते की अहो बबनदादा प्रसाद आणला होता तुमच्यासाठी. मग पल्लवी बबनदादाला प्रसाद देते. बबनदादा म्हणतो की देवाचा प्रसाद लाभला म्हणजे आशीर्वादच मिळाला की आता 100% काम होणार, चल येतो मी आता. आणि मग बबनदादा तिथून निघतो. बबनदादा मोठ्या काकांच्या रूमजवळ येतो, पण नेमके मोठे काका केबिनमध्ये बसलेले असतात. बबन मनात विचार करतो की बोंबला, मोठे साहेब इथं, मला वाटलं आज कॉलेजची साफसफाई आहे म्हणजे इथं फिरकायचे नाही. आता झाली का पंचायत, फायली तर लॉकरमध्येच असणार, आता लाकरची किल्ली तरी कशी भेटणार. आणि मग बबन पुन्हा दरवाजा लावून घेतो. इकडे पल्लवी म्हणत असते की किती खमंग सुटलाय नाही, त्यांना पटकन आमची दापोलीची दिवाळी आठवते. मी असंच सगळे एकत्र यायचो लाडू वळायला, शेजारच्या काकू मुली सगळ्या यायच्या. मेघना म्हणते की हो ना, गावी किती वेगळं वातावरण असतं ना सणांचं. पल्लवीला म्हणते की तू हे सगळं मिस करत असशील ना. तेव्हा पल्लवी म्हणते हां, पण मग तुम्ही सगळे आहात ना त्यामुळे खूप काही मिस करते असं वाटत नाही, उलट मला खूप छान वाटतं. तेव्हा गीता म्हणते की आणि हो, जी ह्या घरातली पहिलीच दिवाळी ना, आपण खूप मज्जा करूयात. पल्लवी म्हणते की हो खूप मज्जा करूयात, एकदा हे लाडू वळून झाले मग खूप मोठं काम झालं.
आणि मग संध्याकाळी डेकोरेशनचं बघूया. तेव्हा गीता म्हणते की डेकोरेशनचं नंतर बघूयात, आधी लाडू कधी होत आहे ते सांगा प्लीज. ज्योती म्हणते की एक्झॅक्टली तुम्ही कधीपासून करत बसलाय आणि छातोय सुवास. बघून असं कळणार नाही, त्यापेक्षा आपण जर एखादा खाऊन बघितला तर. असं म्हणून दोघीही उठतात आणि निघतात. तेव्हा विभावरी म्हणते की बसा खाली, कुणालाही काहीही मिळणार नाही. मी मगाच्यापासून बघते की तुमच्या दोघींचं लक्ष या लाडवांवरच आहे. हे बघा, आधी फराळ देवाला आणि मग बाकी सर्वांना. ज्योती म्हणते की आई एक खाल्ला तर काय होतं, आम्ही दोघी अर्धा अर्धा खाऊन घेतो ना. विभावरी म्हणते उगीच बाबांची जागा चालवायची गरज नाही आहे, नाही म्हणजे नाही. ना म्हणते की ज्योती अगं फक्त उद्यापर्यंत थांब. तेव्हा ज्योती म्हणते की वहिनी उद्यापर्यंत म्हणजे. अरे यार, तेवढ्याच शांतनू तिथे येतो. त्या हातात पिशव्या असतात. त्या बघून ज्योती म्हणते की अरे वा गिफ्ट्स, मला हे मला हे. शांतनू म्हणतो की साड्या आणल्यात. ॲक्च्युली मोठे काका आणि प्रदीप काका बिझी होते, त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी मला दिली. मग लक्ष्मी रोडची वारी करून घेऊन आलो. ही विभा काकूसाठी, ही मेघना वहिनीसाठी आणि ही मोठ्या आईसाठी. एक साडी उरते. तेव्हा मेघना म्हणते आणि ही आदिती सासूबाईंसाठी ना. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिती मॅम जेव्हा दिवा लावत असतात तेव्हा मोठी आई मागून येते आणि आग लावून देते. आदिती मॅम मोठ्या आगीत सापडतात. त्या खूप मोठ्याने ओरडत असतात आणि तेव्हा सगळेजण तिथे येतात. आदितीला एवढ्या भीषण जाळात बघून शांतनू चक्क रडायला लागतो आणि आई म्हणून अशी हाक मारतो. आणि मग शांतनू लगेच आदिती मॅमला वाचवायला जातो आणि त्यांना जाळातून सुखरूप बाहेर काढतो. रवी शांतनूला म्हणते की आज तुम्ही आगीत उडी मारली, त्यात तुमचं धाडस होतंच, पण त्यापेक्षाही जास्त आईबद्दलचं प्रेम होतं. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते रेश्मा भगत, निवृत्ती बोकमुरकर, उज्ज्वला त्रिभुवन, भास्कर दहाले, अलका मसाल, बबिता पवार, रोशनी पाटील, नितीन लांडे, राणी बेलोटे, अजय माने, नीलम गीते, रोहिणी मगार, निकिता दोशी, अशोक डुंबरे, मिनल पेडणेकर, विद्या नारवडे, वर्षा चौगुले, रवी कावडे, निकी गुरव, ज्ञानेश्वर आचारी, हर्षदा खोट, पूनम पाटील, रुपाली रावळे, कैलास जाधव, कृष्णावेणी दासारी, गोविंद परब, मंदारवी बोधारे, वंदना तांबडे, गीता चंदेर, मीरा गहिले, लक्ष्मी, भाग्यश्री कासार, चंद्रशेखर भातवाडेकर, संजय वैद्य, आशालता पाटील, तनुजा शोकालकर, प्रमोद पंडित, दिलीप मामूलकर. तसेच आपल्या अजूनही काही मित्रांनी खूप छान कमेंट केल्या आणि व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.